4-5 किलो हे काय बोलून वर्षभरासाठी गहू साठवायचे. तर कोठी ही चांगली साफ करून घेतली. याच्यामध्ये 1 क्विंटल 40 किलोच बसतात. आणि खाली पेपर टाकला. आणि ह्या अशा गोळ्या मिळतात मार्केटमध्ये सहज, तर त्या टाकत असते मी. अजिबात किडे होत नाही. 1-2 वर्षे जरी गहू राहिले तरी पण किडे होत नाही याच्यामध्ये. बाकी नाही काही टाकत मी. या पद्धतीच्या आहेत ह्या. खाली आता 4-5 टाकायच्या. खाली थोड्या जास्त टाकायच्या. वर 4-4 टाकल्या तरीही चालतात. म्हणजे असं 10-15 किलो गहू झाले की 4-5 गोळ्या. खाली आता गोळ्या टाकल्या. आता हे खूप कमी गहू आहे तर याच्यावर लगेच गोळ्या नाही टाकायच्या. आणखी 3-4 टोपले झाले की मग टाकायच्या. म्हणजे जास्त पण गोळ्याची गरज नाही. त्याच्यावर लिहिलेलं आहे की इतक्या क्विंटलला इतके गहू इतक्या गोळ्या टाकायच्या, पण तेवढे नाही टाकत मी. तर ही डब्बी याच्यामध्ये टाकून पण उरते. खूप पण नाही टाकत. आणि हे बघा मागच्या वर्षीचे गहू आहे. अजिबात किडाही नाही त्याला आणि काहीच नाही होत या गोळ्या असल्या की. आणि वरून सगळ्यात शेवटी जर वरून पण 1-2 गोळी टाकायची. हे बघा हे अशा टाकलेल्या आहे. म्हणजे मग सगळ्यात वर शेवटी पण टाकायच्या आणि खाली पण टाकायच्या. अजिबात किडे होत नाही. आणि ते बाकी पावडर इंजेक्शन ते काही मी टाकत नसते. मला ह्याच गोळ्या आवडतात पहिल्यापासून. आणि गहू पण चांगले राहतात. आता 2 टोपले झाले तर खाली थोड्या लवकर टाकायच्या. परत 3-4 गोळ्या. तर याच्यामध्ये पावडर असते. गोळ्या इकडे वरच घ्यायच्या हातावर. त्या गोळ्याची पावडर झालेली असते. तर असे 4 कोपऱ्याला 4 आणि खाली 5-6 टाकल्या तरीही चालतात. खाली जास्त टाकायच्या. आता परत हिच्यावर 2-2-2.5 टोपले, कारण ते टोपलं मोठं होतं. आणि या पद्धतीने टाकायच्या. आता ती कोठी भरली तर ही पहिले म्हणजे ही शेवटी संपणार आहे. तर याच्यामध्ये गोळ्याचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं. आणि हिचा नंबर अगोदर लागणार आहे. याच्यामध्ये थोड्या कमी असल्या तरीही चालतात. म्हणजे पावसाळ्याच्या जास्त नंतरच्या याच्यामध्ये किडे होण्याची शक्यता जास्त असते. आणि मागच्या वर्षीच्या जुन्या या गव्हातल्या ज्या आहेत ह्या परत आता हे जे गहू टाकायचे तर याच्यामध्ये ह्या वरून टाकल्या तरीही चालतात. ह्या जुन्या त्या जुन्या मी काढून ठेवलेल्या या कोठीतल्या तर त्या आता हे झालं की मग आता या गावाला 2-2 ऊन दिलेले चांगले. आणि ती मशीन आहे गावाकडे. असं गोल गोल फिरलं की टुशा खडे सगळं वेगळं मिळतं. असं वेगळं होतं. तर त्यातून ते काढलेले पण म्हणजे निवडलेले पण आहे आणि ऊन पण दिलेलं आहे 2. तर त्या मशीनमध्ये चांगली म्हणजे असं टुशी राहत नाही, काही नाही, खडा पण नाही. कुठे असं एखादा खडा दिसला असेल आणि एखादी टुशी अशी म्हणजे तर चांगले निवडल्या जातात त्या मशीनमध्ये. ते अशी गोल गोल फिरतात गहू. तर ह्या 2 भरल्या. अगोदर आता जुने खायचे आणि याच्यावर पण पेपर टाकायचा आणि झाकणं लावून घ्यायचे. आणि या पोतड्या कामी येतात दुसरं काही भरायला. या आणि ह्या ज्या वरून गोळ्या दिसतात ह्या पूर्ण जुन्या आहे मागच्या वर्षीच्या. तर काही वापरल्या जातात, काही जातात. म्हणजे असं की त्याच काही वापरल्या जात नाही. पण असल्या तर टाकत असते मी कमी पडल्या तर. हां वरणाच्यावर नाही बसत, झाकण नाही लागत. मग श्रेयान छान असे पोहे केले तोपर्यंत.
बाकीचे कामं राहिलेले होते ते केले आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी. तर स्वयंपाकामध्ये करणार आहे खुड मिरच्याची उडदाची डाळ शिजवून घेतली. पोळ्या होईपर्यंत डाळ चांगली शिजते. त्याच्यानंतर फोडणी. तर फोडणीसाठी हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे टाकले तेलामध्ये. लाल मिरची पावडर, कारण ह्या हिरव्या मिरच्या जरा फिक्या होत्या. आणि 1 चमचाभर मसाला. वाटण करायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर उडदाची डाळ शिजलेली होतीच. शिजताना कुठे कुठे शेंगदाणे टाकत असते मी थोडेसे, मला आवडतात. त्याच्यानंतर पाण्याचं प्रमाण कमी टाकायचं आणि मीठ आणि वरून कोथिंबीर. भाजी खूप चांगली लागते. हे एखाद्या वेळेस जर करत नसाल तुम्ही तर करून पहा या पद्धतीची. जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर. आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. गहू साठवणं झाले, त्याच्यानंतर काही नाही केलं तर ती रूम आवरायची राहिली नाही. आता वरचं आहे, हे वर आहे म्हणजे वर काही जास्त हेच मुलं वगैरे येतात, मी तर रोज येतही नाही. आणि वरचं पण थोडंसं आवरायचं बाकी आहे. खालचं पूर्ण झालं. आणि जसं जसं ज्या दिवशी ऊन असलं त्या दिवशी ब्लँकेट धुणं, कारण यावर्षी जास्त ब्लँकेट वर निघल्या होत्या, पाहुणे आलेले होते. कपडे भरपूर आहे. कारण असं आहे की जर थंडीमध्ये जर कोणी जास्त पाहुणे आले तर सगळ्यांना पुरतील या पद्धतीचे कपडे ठेवावेच लागतात. आपल्याला असं वाटतं की आपण 3-4 आहे तर तेवढंच ठेवायचं, तर तेवढं ठेवून चालत नाही, वाढवावेच लागतात. यावर्षी श्रेयाचा वाढदिवस डिसेंबरमध्ये, तर माहेरचे सासरचे बाई पण आलेल्या होत्या आणि त्यांना जास्त थंडी वाजते, तर एकाने 2-2 अंगावर घेतले. तर त्याच्यासाठी जास्त जर अंगावरचे नसते हे तर पंचायत आली असते. आणि हे आता ब्लँकेट त्याच्यामुळे सर्व धुतल्या, काही धुतल्या आणि 1-2च राहिल्या. आता पण आभाळ येऊन राहिलं तर त्या नंतर धुतल्या. काही हे पण आहे, चादरी आहे शिल्लकच्या, कारण अचानक जर कोणी आलं तर वेळेवर पंचायत नको. काही शिल्लकच्या चादरी आहे. बऱ्याच जणीचं असं हे असतं की 3-4 आहे, मोजकं तेवढंच ठेवायचं, पण बऱ्याच वेळा पंचायत येते. तर ही आता काल धुतली, 2-2 दिवस वाळवल्या ह्या. म्हणजे याची घडी बारीक कशी करायची ते मी मागच्या वर्षी की आजच्या 2 वर्षाला व्हिडिओ टाकलेला होता, त्याच्यामध्ये दाखवलं होतं. पण बारीक घडी जर केली याची तर या दिवाणमध्ये बसत नाही. आणि हा एकच असा दिवाण आहे बॉक्सवाला, त्याच्यामुळे एका दिवाणमध्ये जेवढे कपडे आहेत अंगावरचे, गाद्या नाही बसत त्याच्यामध्ये, गाद्या वर असतात, तर जेवढे बसतील तेवढे ठेवल्या जातात. आणि ही साईड जी आहे या साईडनं पूर्ण हिवाळ्यामधलेच कपडे आहेत आणि या साईडनं थोडेसे असे उन्हाळ्यामध्ये वगैरे लागतात, कारण उन्हाळ्यात अंगावरचं वेगळं असतं, हिवाळ्यात वेगळं असतं. म्हणजे ही जी साईड आहे ही पूर्ण काढायची आवश्यकता पडत नाही, तर या बाजूनच पाहिलं जातं. हेलिकॉप्टर घेतलेलं होतं, खूप वर्ष झाले. त्याच्या वस्तू तो त्याचा स्वभाव असा टिकवणारा आहे. तर हेच नाही, आणखी सुद्धा बरेच आहे. जो बॉक्स आहे एक पूर्ण भरलेला आहे त्याच्या लहानपणीच्या खेळण्यांनी, जशा तशाच आहे. ट्रेन, त्या टॉय ट्रेन वेगवेगळे, म्हणजे त्याला असं स्वस्तातली वस्तू नव्हती आवडत, भारीच घ्यायचा या पद्धतीच्या अशा. पण पियानो आहे, सर्व त्याचं जसं तसंच आहे.
आणि त्याला टिकवण्याची जास्त काही मुलं असतात ना की वस्तू एखादा आपण खेळणं आणलं की त्याचा पूर्ण आणखी एका महिन्यातच धिंगाणा होऊन जातो. तर पंकजचा स्वभाव त्या पद्धतीचा नव्हता. त्याचं आता हे पण बरेच वर्ष झाले म्हणजे घेतलेलं आहे, लहान होता तो, अजूनही त्याच्यामध्ये सेल वगैरे टाकून उडतं ते, चांगलं आहे, असं उंचीपर्यंत जातं आणि बरंच आहे आणखी. तर एका बॉक्समध्ये ठेवून दिलेलं आहे, खराबही करत नाही तो.